नमस्कार मित्रांनो, मी अनिल बगाटे, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती शिरूर, जिल्हा पुणे. आपण यापूर्वी ग्रामपंचायत विकास आराखडा किंवा GPDP 2025-26 कशा पद्धतीने मॉड्यूलमध्ये तयार करावा, त्याच्या अटी शर्ती काय हे पाहिलं होतं. परंतु तयार केलेला आराखडा हा अपलोड कसा करायचा ऑनलाईन व त्याच्या कोणत्या कोणत्या कार्यपद्धती आहे, स्टेप्स आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. आपली जी PPT आहे त्या PPTच्या पेज क्रमांक 34 वर त्या सर्व स्टेजेस दिलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जी पहिली स्टेप आहे ती आहे ग्रामसभेचे आयोजन करणे. मी या जो चौकोन आहे, जी पहिली स्टेज आहे, त्याच्यामध्ये निर्णय ऍपचा लोगो टाकला. या लोगोवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला कोणत्या ठिकाणी ते ग्रामसभेच्या आयोजनाची माहिती भरायची आहे ते त्या लिंकवरती घेऊन जातं किंवा ते निर्णय ॲप डाउनलोड करण्यासाठी घेऊन जातं. असं प्रत्येक स्टेजचं ज्या या ठिकाणी इमेज टाकलेली आहे त्या प्रत्येक इमेज म्हणजे तिथे वेब पोर्टल आहे. त्यामुळे कुठली स्टेप कुठे भरायची हे आपल्याला यावरून समजणार आहे. मग जी पहिली स्टेज आहे ते ग्रामसभेचं आयोजन करणे. तर आपण ते ग्रामसभेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करावं, कसं करावं, याबाबतची आपण आता ते माहिती पाहणार आहोत. पंचायत निर्णय ऍप किंवा मी मीटिंग online.gov. व्हायब्रंट पोर्टल बंद झालेलं आहे. निर्णय ऍप सर्वांनी डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण मीटिंगची पूर्ण माहिती भरायची आहे. लॉग इन करायचं. लॉग इन मध्ये जो ग्रामपंचायतींचा युजर आयडी आहे ऍडमिनचा, तोच त्या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन केल्यानंतर इथे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, पंचायत कमिटी, हे जे माहिती आहे, ही जनरल प्रोफाईलची ही माहिती ग्राम स्वराज वरती भरायचे, ते सुद्धा दाखवणार आहे. ती माहिती इकडे सिंक्रोनाइज होईल. यामध्ये कमिटी, कार्यकारिणी, त्यानंतर एम्प्लॉई, ह्या सर्वांची माहिती, फोटो इत्यादी सर्व माहिती याच्यावर भरायची. जनरल प्रोफाईल म्हणून आहे, ते व्यवस्थित सर्वांनी भरायचंय, कारण तेच PDI आणि इतर ठिकाणी सिंक्रोनाइज होणार आहे. त्यामुळे ती माहिती काळजीपूर्वक भरायची. यामध्ये दुसरा महत्वाचा जो घटक आहे, जो ऑलरेडी आपण भरलेला असेल किंवा भरायला पाहिजे, इथे PDI ची जी माहिती आहे त्याचं अनालिसिस या ठिकाणी दिलेलं आहे. PDI ने इटसेल्फ कोणत्या 2 थीम ग्रामपंचायत निवडल्या पाहिजेत हे दिलेले आहे. परंतु ग्रामपंचायत 9 पैकी कुठलीही किमान 1 किंवा जास्तीत जास्त 2 हे थीम हे निवडू शकतं. ती ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या निर्णयावरती अवलंबून आहे. यामधील जो थीम सिलेक्ट करायची ती या ठिकाणी, इथे फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं 24-25 आणि इथे थीम. या ग्रामपंचायतीने ऑलरेडी थीम सिलेक्ट केली, ती थीम सिलेक्ट करायची, डाउनलोड करायची, सही करायची, सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची सही शिक्का, आणि ती स्कॅन करून पुन्हा अपलोड करायची. ही एक प्रोसेस झाली पाहिजे. इथे मीटिंगचं व्हेन्यू, ठिकाण, मीटिंगचं टायमिंग, मीटिंगचा अजेंडा, ह्या सर्व बाबी या ठिकाणी टाकायचं आहे. हे सर्व मीटिंगच्या अगोदर ही प्रोसेस पूर्ण होणं आवश्यक आहे. मीटिंग सुरू झाली. मीटिंग सुरू झाल्यानंतर त्या मीटिंग मधलं जे फोटो आहेत ते फोटो कॅप्चर करायचे. लाईव्ह मीटिंग मध्ये या निर्णय ऍप मधूनच त्या मीटिंगचे जे फोटो आहेत ते फोटो मीटिंगचं चालू असताना जे फोटो, त्या मीटिंगचा ग्रुप फोटो, आणि त्या मीटिंग मध्ये तो विषय GPDP चा विषय चालू असताना किमान 2 मिनिटाचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तेच ऍप मध्ये ते अपलोड करायचं आहे. ते सर्व या ठिकाणी दिसतं. ग्रुप फोटो मॅनेजमेंट, त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे या ठिकाणी अपलोड करायचं. मीटिंगचे अटेंडन्स, त्यानंतर मीटिंगचं सर्व जे प्रोसिडिंग आहे हे सर्व निर्णय ऍप मध्ये आपल्याला भरायचं आहे. ही पहिली स्टेप्स आहे. दुसरी, संकल्प ठराव अपलोड करणे. मी आता सांगितलं तुम्हाला की संकल्प ठराव हा अपलोड करायचा आहे सही करून. त्यानंतर ग्रामपंचायत प्रोफाईल अपडेट करणे. आता आपण ग्रामपंचायत प्रोफाईल अपडेट कशा पद्धतीने करायची ते आपण पाहणार आहोत. मी आता
या ग्रामपंचायतच्या एका लॉगिनवर ई-ग्राम स्वराजच्या लॉगिनवर आहे. त्या ठिकाणी मी सुरुवातीला माय प्रोफाईल वरती गेलो. या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतची माय प्रोफाईल वरती ग्रामपंचायत अधिकारी यांची सर्व माहिती भरायची. ती माहिती भरल्यानंतर त्यामध्ये ती माहितीचा OTP हा मोबाईल वरती आणि त्यांच्या मेल वरती जाईल. तो OTP टाकून ती व्हेरीफाय करायची. त्यानंतर पंचायतीचं जे प्रोफाईल आहे, प्रोफाईल मॅनेजमेंट मध्ये, त्या प्रोफाईल मॅनेजमेंट मध्ये जायचं. त्या प्रोफाईल मॅनेजमेंट मध्ये माय प्रोफाईल, जनरल इलेक्शन डिटेल्स, इलेक्टेड मेंबर्स, कमिटी मेंबर्स, मिसलॅनियस डिटेल्स, एम्प्लॉई डिटेल्स, डिलिव्हरी सर्व्हिसेस हे सर्व भरायचं आहे. माय प्रोफाईल मध्ये आणि जनरल प्रोफाईल मध्ये थोडक्यात ग्रामपंचायतची माहिती आहे. जनरल इलेक्शन डिटेल्स मध्ये वार्ड वाईज किती सदस्य वगैरे आहेत, त्यांचं काय आरक्षण आहेत, संख्यात्मक हे या ठिकाणी आहे. आणि हे जे आरक्षण टाकले त्यानुसार त्या इलेक्टेड मेंबरची नाव आणि डिटेल्स हे टाकायचं आहे. ही पूर्ण कमिटीची नावं टाकायची आहेत. हे इतर काही माहिती असेल ती इथे एम्प्लॉई डिटेल्स आणि कोणत्या सेवा दिल्या जातात त्या ग्रामपंचायतीकडून त्या सेवांची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. अशा पद्धतीने हे जनरल प्रोफाईल हे ऑलरेडी आराखडा भरायला सुरुवात करण्या अगोदर हे पूर्ण केलेलं असावं. या सर्व स्टेजेस या ठिकाणी इथे दिलेले पंचायत निवडणूक, बेसिक माहिती, जनरल प्रोफाईल ही सर्व माहिती अशा पद्धतीने ॲरो दाखवून ही पूर्ण केलेली आहे. इथपर्यंत आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली मी सांगितली. आता पुढची काय आहे, फंड अलोकेशन आणि रिसोर्स एनव्हलप. आता आपण पुन्हा ई-ग्राम स्वराजवर जायचं. ई-ग्राम स्वराजवर गेल्यानंतर इथे तिसऱ्या नंबरला फंड रिसोर्स एनव्हलप आहे, तिथे क्लिक करायचं आणि एक्सपेक्टेड फंड अलोकेशन वर जायचं. आपण स्विच युनिट हे 25-26 केलेलं असलं पाहिजे ऑलरेडी. या सर्व ज्या योजना आहेत, या सर्व योजना म्हणजे हा मास्टर डाटा आहे. त्या योजनेचं फंड अलोकेशन आहे. त्या योजनेला एकूण ग्रामपंचायत आराखडा बनवताना त्या योजनेमध्ये किती रक्कम येणं अपेक्षित आहे त्याची अंदाजित रक्कम या ठिकाणी टाकायची. या सर्व ठिकाणी ब्लँक दिलेले एक्सेप्ट फक्त 15 फायनान्सचं. 15 फायनान्सची रक्कम या ठिकाणी टाईड आणि अनटाईडची दिलेली. बाकी सर्व रकाने हे ब्लँक असतात. इथे मी ऑलरेडी 0 वेळ वाचावं म्हणून 0 टाकून ठेवले. सर्व ठिकाणी 0 टाकायचे. आता आपल्याला ज्या ज्या रकमांचा आराखडा बनवायचा आहे त्या रकमांचं आपल्याला कशा पद्धतीने ती माहिती भरायची ते पाहूया. आपले जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूल मध्ये आपण त्या रकमा मॉड्यूल मध्ये घेतलेल्या रकमा ज्याचा आराखडा बनवला ते घेऊया. ग्राम निधीचं 27,42,137 आहे. या ठिकाणी 27,42,137 ही अमाऊंट घेतली. त्यानंतर पुढची अमाऊंट आहे वित्त आयोगाची ऑलरेडी आहे. अशा दोनच रकमा या ठिकाणी घेतल्या. या दोन रकमा घेतल्यानंतर मला इतर रकमा जर घ्यायच्या नसतील म्हणजे त्या सर्व रकमा ह्या घेतल्या पाहिजेत. मग त्याप्रमाणे तुम्ही इतर रकमा घेण्यासाठी जसं MRGS आहे, MRGS मधली तुम्ही 10 लाख रुपये टाकली सपोज, जलजीवन मिशनची सुद्धा जी काही रक्कम असेल ती टाकली. ह्या योजनांचा किमान आराखडा बनवणं अपेक्षित आहे. स्वच्छ भारत मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट, जर आपल्या गावात जर शौचालय बांधकाम राहिलेले लाभार्थी असतील आणि त्यांना 12,000 रुपये अनुदान देणं अपेक्षित असेल, समजा 5 लाभार्थी राहिले असतील तर 12×5 = 60,000 रुपये या ठिकाणी टाकले पाहिजेत. सॉलिड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट यावरती सर्वांनी तरतूद करणं हे अपेक्षित आहे. हे सर्व करून आपण खाली इथे सेव्ह करायचं. फंड अलोकेशन ही स्टेज पूर्ण झाली. त्यानंतरची जी पुढची स्टेज आहे ती आहे आराखड्यातील ऍक्टिव्हिटी किंवा उपक्रम नोंदवणे. पुन्हा आपण ई-ग्राम स्वराजवर गेलो. ई-ग्राम स्वराज मध्ये प्लॅनिंग, फंड रिसोर्स एनव्हलप झालं. प्लॅनिंग मध्ये गेलं. प्लॅनिंग मध्ये हे 3 ऑप्शन आहेत.
यामध्ये सजेशन म्हणजे ज्या वेगवेगळ्या सभा घेतल्या त्या सभेमधून जे सजेशन आले ते त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी पूल. ऍक्टिव्हिटी पूलमध्ये ऍक्टिव्हिटी भरणं आणि पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला किती रक्कम लागणार आहे कुठल्या योजनेतनं त्याप्रमाणे ती रक्कम अलॉट करणं असे 2 भाग आहेत. आता आपण सुरुवातीला ऍक्टिव्हिटी भरूया. ऍक्टिव्हिटी पूल मध्ये रजिस्टर ऍक्टिव्हिटी आणि मॅनेज ऍक्टिव्हिटी. रजिस्टर ऍक्टिव्हिटी म्हणजे नवीन ऍक्टिव्हिटी भरत असेल तर रजिस्टर ऍक्टिव्हिटी, आणि मॅनेज ऍक्टिव्हिटी मध्ये जी ऍक्टिव्हिटी भरलेली आहे ती जर दुरुस्त करायची असेल, त्याच्यात काही बदल करायचे असेल तर ते या ठिकाणी टाकावे. आपण नवीन ऍक्टिव्हिटी भरतोय ती रजिस्टर ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊया. रजिस्टर ऍक्टिव्हिटी मध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी ह्या अनोळखी नाहीत. मग काय करायचंय की सुरुवातीला चूज डिझायर थीम, आपण जी थीम निवडली किंवा आपण जी ऍक्टिव्हिटी आहे, जसं मी आपल्याला मॉडेल ओपन करून दाखवतो. वार्षिक आराखड्यामध्ये मी सुरुवातीला हा आराखडा भरतोय. स्वच्छतेचा 15 वित्त आयोग बंदीत मधील स्वच्छतेचा आराखडा भरतोय. सर्वात पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे कचरा विल्हेवाट युनिट खरेदी करणे, ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण प्रक्रिया करण्यासाठी शेडची निर्मिती करणे हा उपक्रम आहे. 3,93,143 या ग्रामपंचायतीने टाकलेले स्वच्छ भारतवर. मग काय करणार आपण की क्लीन अँड ग्रीन ही थीम निवडणार. त्यामधील ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करणार. ती ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करून नंतर हे ऑप्शन सर्व सिलेक्ट करणार. याऐवजी आपण आपल्या मॉड्यूलमध्ये एक सोपी पद्धत दिलेली आहे. ती काय आहे की इथे जी ऍक्टिव्हिटी निवडलेली आहे त्याच्या बरोबर समोर त्या ऍक्टिव्हिटीचं इंग्लिशमध्ये जी नाव जे आहे ते दिलेलं आहे. आपण ते इंग्लिश मधलं जे नाव आहे ते सेम टू सेम हे ई-ग्राम स्वराजवरती आहे. ते कॉपी करायचंय. पुन्हा ई-ग्राम स्वराजवर जायचं. इथे स्मार्ट सर्च म्हणून ऑप्शन आहे. त्या स्मार्ट सर्च वर जायचं. इथे सर्च बाय ऍक्टिव्हिटी नेम क्लिक करायचं आणि त्यामध्ये हे पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर सर्च करायचं. इथे आपल्याला थीम, त्या ऍक्टिव्हिटीचं नाव हे सर्व इथे इथे फक्त क्लिक करायचं. या सर्व जे ऑप्शन आहेत ते या ठिकाणी येऊन जाईल. पुन्हा त्याच्या खालची माहिती भरायची आहे. कचरा विलगीकरण करणे, आपल्याला जी सोयीची भाषा आहे त्यामध्ये ते टाकायचे डिटेल्स. नव्याने जे या ठिकाणी जो एक ऑप्शन आलाय पीडीआय इंडिकेटर लिस्ट, बरेच लोकांना याबद्दल माहिती नाहीये. आपण ही जी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्या ऍक्टिव्हिटी मुळे खालील कोणते कोणते प्रश्न हे पूर्ण होणार आहे. जसं की पर्सेंटेज ऑफ हाऊस होल्ड हॅव ऍक्सेस ऑफ टॉप. मग ही ऍक्टिव्हिटी घेतल्यामुळे गावातील लोकांचा शौचालयाचा प्रश्न मिटणार आहे का, किंवा जे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचंय. जर काहीच नसेल तर इथे नन निवडायचंय. जसं वेदर देअर इज अ सिस्टम ऑफ सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल. मग आपल्याला ह्या इंडिकेटरचं समाधान याने होणार आहे ते आपण निवडायचं. एकापेक्षा जास्त इंडिकेटर निवडू शकता. त्यानंतर ऍक्टिव्हिटी इज कुणासाठी आहे, सर्वांसाठी आहे किंवा पर्टिक्युलर कुठल्या आरक्षित संवर्गासाठी आहे ते निवडायचं, किंवा सर्वांसाठी असेल तर ऑल निवडायचं. सेम इथे आहे. जर आपण 10% महिला बालकल्याणासाठी किंवा दिव्यांगांसाठी जर खर्च केला असेल किंवा जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी केला असेल, यांच्यासाठी ज्यांच्यासाठी केला असेल ते निवडायचं किंवा ऑल निवडायचं. इज दिस ऍक्टिव्हिटी डायरेक्टली सिलेक्ट ऍक्टिव्हिटी नेचर, न्यू फ्रेज जे काय असेल त्याच्यात ऑप्शन त्या ऍक्टिव्हिटी नुसार ऑटोमॅटिक येतात. इज दिस ऍक्टिव्हिटी डायरेक्टली फंडेड बाय पंचायत, येस आणि नो असे 2 ऑप्शन येतात. तर ती ऍक्टिव्हिटी ग्रामपंचायत आराखड्यात त्याला ग्रामपंचायतीने जर तरतूद केली असेल तर ते येस वर ठेवावं, जर तरतूद केली नसेल तर नो वर ठेवावं. या ठिकाणी नो हा ऑप्शन का येत नाही, कारण ह्या ऍक्टिव्हिटीला ग्रामपंचायतीने पैसे कुठल्या ना कुठल्या योजनेतनं प्रोव्हाइड करणं अपेक्षितच आहे. त्यामुळे इथे येस वरती आलेले सर्व ऍक्टिव्हिटीसाठी नोचं ऑप्शन नसतं. ज्या ऍक्टिव्हिटी झिरो किंवा नो कॉस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये येतात त्यांनाच नोचं ऑप्शन हे ओपन असतं. ती पण आपण ऍक्टिव्हिटी एक पाहणार आहोत. नंतर एस्टिमेटेड कॉम्प्लिशन टाइम ऑफ ऍक्टिव्हिटी, आपण किती वेळ लागणार आपण 12 महिने टाकूया. सिलेक्ट टेंटेटिव्ह स्टार्ट इयर
आपण 2025 टाकूया. किती लोकांना याचा लाभ होणार आहे? मी 100, 10, 5 अशापर्यंत टोटल इस्टिमेटेड कॉस्ट ही त्या मॉड्यूल मध्ये असणारी 3,93,143 रुपये टाकायची. 3,93,143. यामुळे काही नवीन असेट निर्माण होणार असेल तर त्यावरती क्लिक करायचंय. इथे जे वर्ष आहेत ते वर्ष टाकायचे होते, इथे महिने आहेत. इथे 4 वर्षापेक्षा जास्त टाकू नये. असेट जे मुव्हेबल आहे, इमुव्हेबल आहे ते निवडायचे. इमुव्हेबल असेल तर इमुव्हेबल. इथे कम्युनिटी सॅनिटरी गोबर्धन, हाऊसहोल्ड सॅनिटेशन, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट निवडायचं आहे. इथे टोटल नंबर युनिट शक्यतो एकच लिहावं. टोटल युनिट कॉस्ट 3,93,143. इथे लक्षात घ्या, जर आपण इथे 3 निवडलं तर या ठिकाणी युनिट कॉस्ट आपल्या टोटल कॉस्टला या युनिटने भागायचं आणि ती इथे टाकायची, अन्यथा एरर येणार. आपण इथे एकच युनिट घेणार आहोत. एरिया टाकायचा आहे, ग्रामपंचायतीचं नाव निवडायचं किंवा त्यांची जी महसूल गावाती येतात त्याच्यातल्या ज्या ठिकाणी बनवायचं ते टाकायचं. इथे एक टाकलं आणि सेव्ह केलं. अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी भरल्यानंतर या ठिकाणी मी सेव्ह केली. याच पद्धतीने सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटी ह्या बंदितच्या 15 वित्त आयोगाच्या बंदितच्या सर्व ऍक्टिव्हिटी भरायच्या आहेत. आणि त्या भरलेल्या ऍक्टिव्हिटी भरल्यानंतर पुन्हा आपण प्लॅनिंग मध्ये पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जायचं. जर फर्स्ट टाइम ऍक्टिव्हिटीला रक्कम अलॉट करत असेल तर रजिस्टर प्लॅन वरती जायचं. रजिस्टर प्लॅन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ती ऍक्टिव्हिटी येईल. आल्यानंतर आपल्या ज्या काही बंदितच्या टोटल ऍक्टिव्हिटी या ठिकाणी येतील. इथे फंड अलोकेशन वर क्लिक करायचं. फंड अलोकेशन वर केल्यानंतर ही ऍक्टिव्हिटी ज्या ज्या योजनेसाठी इलिजिबल आहे त्या योजना दिसतील. आपल्याला माहिती की सपोज टाईडच्या 6 ऍक्टिव्हिटी आपण भरल्या, त्याने या सर्व टाईडच्या ऍक्टिव्हिटी पाहण्याच्या, त्यामुळे आपल्याला ती पाहण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी ही अमाऊंट कॉपी करायची आणि सर्व ऍक्टिव्हिटी एका वेळेस ह्या अलॉट करून घ्यायच्या टाईडवर आणि अलोकेट करायच्या. अशा पद्धतीने एकाच वेळेस सर्व टाईडच्या ऍक्टिव्हिटी भरायच्या आणि त्या सर्व ऍक्टिव्हिटी ह्या अलॉट करायच्या. असं भरून झाल्यानंतर पुन्हा सेव्ह करायचं. पुन्हा रजिस्टर ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं आणि त्या ठिकाणी ती पुन्हा अलॉट करायची. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर तो आराखडा भरला तर तो आराखडा हा चुकत नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मी आता 0 ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने भरावी हे पण दाखवतो. आपण एकच ऍक्टिव्हिटी भरल्यामुळे ती ऍक्टिव्हिटी सेव्ह झाली नाही.
मी पुन्हा अजून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दाखवतो. स्मार्ट सर्च मध्ये जायचं, सर्च बाय ऍक्टिव्हिटी नेम, इथे पेस्ट करायचं, सर्च करायचं, ती ऍक्टिव्हिटी डायरेक्ट येईल. कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट. आपल्याला यामध्ये खूप वेळ वाचतो ऍक्टिव्हिटी सर्च करण्यासाठीचा. ऍक्टिव्हिटीज रिमार्केबल फॉर ऑल नेचर न्यू फ्रेश, टेंटेटिव्ह स्टार्टिंग इयर 2025, 20 टाकूया, 5 2, टोटल कॉस्ट 3,50,000, असेट इमूवेबल स्लज मॅनेजमेंट, सोपीट 1 युनिट टाकलं, 3.5 लाख टाकले, एरिया वाडेबुलाई सेव्ह केलं, सेव्ह अँड फॉरवर्ड म्हटलं. आपण 2 ऍक्टिव्हिटी टाकलेल्या आहेत. आता आपण झिरो कॉस्ट ऍक्टिव्हिटी किंवा कॉस्टलेस ऍक्टिव्हिटी टाकायची. कॉस्टलेस ऍक्टिव्हिटी टाकताना आपली थीम जी निवडलेली आहे त्या थीम नुसार शक्यता टाकावी. आपली थीम जी आहे ती पायाभूत सुविधायुक्त या ग्रामपंचायतीने निवडलेली आहे. आपण पाहूया. सुरुवातीला थीम निवडायची आहे. थीम निवडून आपली जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. मी कॅम्प ट्रेनिंगचं घेतली ऍक्टिव्हिटी. शॉर्टकट मध्ये वेळेअभावी टाकतोय, आपण व्यवस्थित टाकावं. या ठिकाणी पहा, इज दिस ऍक्टिव्हिटी डायरेक्टली बाय पंचायत. ही ऍक्टिव्हिटी झिरो कॉस्ट किंवा नो कॉस्ट ऍक्टिव्हिटी यासाठी आहे की याला ग्रामपंचायत डायरेक्ट फंडिंग पुरवणार नाही. याचा अर्थ त्या ऍक्टिव्हिटीला पैसे लागणार नाहीत असं नाही. जे इतर विभाग असतात जे ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहेत ते त्याला पैसे पुरवणार आहेत, पण आपण पुरवणार आहे का ग्रामपंचायत? म्हणून नाही. म्हणून इथे नो वर क्लिक केलं. नो वर क्लिक केल्यानंतर पहा, इस्टिमेटेड कम्प्लिशन टाइम ऍक्टिव्हिटी जे आहे ते येत आहे. इथे नव्याने जी विंडो ओपन झाली ती एक्सपेक्टेड बेनिफिशरीज, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी किती लाभार्थी किंवा किती जणांचा त्याचा लाभ होणार आहे ती टाकायची रक्कम. मी या ठिकाणी 100 टाकले. इंडिकेटिव्ह कॉस्ट, एका व्यक्तीला ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी किती रक्कम लागणार आहे, ही रक्कम कोण पुरवणार? तर ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी जो विभाग असेल किंवा जी योजना असेल किंवा जी मिनिस्ट्री असेल ती मिनिस्ट्री तिला त्यासाठी फंड राखीव ठेवणार असा त्याचा अर्थ होतो. मग ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीला 1,000 रुपये लागणार, तर त्याची टोटल कॉस्ट इथे बरोबर 1 लाख येणार. म्हणजे हे 100 गुणिले हे 1,000 अशी ही कॉस्ट येणार. एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे? ही जर ऍक्टिव्हिटी घेतली तर काय होणार आहे? पीपल आर अवेअर अबाउट द डिझास्टर अँड इट्स मॅनेजमेंट, हे साध्य होणार आहे. फ्लॅगशिप स्कीम म्हणजे केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यापैकी 24 अशा योजना आहेत का त्या प्रत्येक गावात त्या योजना राबवल्याच पाहिजे असं केंद्र शासनाचं म्हणणं आहे.
म्हणून इथे 24 योजना या आराखड्यात घेतल्याच पाहिजे असा आग्रह आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपण या पीपीटी मध्ये सर्वात शेवटी दिलेलं आहे. ह्या योजना आहेत. पहिलं आपण पाहूया की नॅशनल रूरल आपली जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्याशी शक्यतो सुसंगत ऍक्टिव्हिटी घ्यायची. आपण जर पाहिलं तर यामध्ये नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन ही ऍक्टिव्हिटी ही योजना घेऊया. ट्रेनिंगचा भाग आहे. कॅटेगरी अवेअरनेस कॅम्प, ऑर्गनाइज्ड गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, सब्जेक्ट ऑफ ट्रेनिंग डिझास्टर मॅनेजमेंट, टोटल ट्रेनिंग 100 असेल, टोटल ड्युरेशन 1 डे, समिट आणि सेव्ह अँड फॉरवर्ड. अशा पद्धतीने आपण 2 बंदितच्या 15-20 आयोग आणि 1 नो कॉस्ट ऍक्टिव्हिटी टाकलेली आहे. त्यानंतर आपण पुढची जी आहे ते ऍक्टिव्हिटीला अलोकेशन. ऍक्टिव्हिटीला अलोकेशन करताना पोर्टलला प्रॉब्लेम चालू आहे. इथे आपल्याला 3 ऍक्टिव्हिटी दिसतात. ही 0 कॉस्टची ऍक्टिव्हिटी मी जाणीवपूर्वक तुम्हाला दाखवली. या दोन्ही ऍक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे की ह्या बंदीच्या आहेत. आपण सर्व बंदीच्याच ऍक्टिव्हिटी फक्त भरल्यात. मग डायरेक्टली आपल्याला पाहण्याची गरज नाही की ह्या कोणत्या योजनेच्या आहेत, कोणत्या आरक्षणातल्या आहेत. त्यामुळे आपण डायरेक्टली क्लिक करायचं, हे कॉपी करायचं आणि 15 फायनान्स टाईड ग्रँटच्या समोर इथे टाईडला अलोकेशन करायचं, सेव्ह करायचं. आपल्याला जास्त पाहण्याची आवश्यकता नाही. सेम दुसरी ऍक्टिव्हिटी कॉपी केलं, इथे पुन्हा टाईड ग्रँड मध्ये गेलं आणि पेस्ट केलं अलोकेशन. अशा पद्धतीने सर्वांचं अलोकेशन करायचं आणि इथे सेव्ह करत जायचं. असं 15 फायनान्स टाईडचं एकदा भरावं, ते अलोकेट करायचं. त्यानंतर 15 फायनान्स अनटाईड भरावं, ते अलोकेट करावं. नंतर योजना निहाय जायचं. पूर्ण ग्रामनिधी, पूर्ण एसबीएम, पूर्ण जलजीवन मिशन, पूर्ण नरेगा, अशा पद्धतीने पूर्ण योजनांचा आराखडा भरायचा. अशा स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर पुढची जी स्टेप्स आहे ती नोंदवलेल्या ऍक्टिव्हिटीला बजेट अलोकेशन केलं, आराखडा अप्रूव्ह करायचा. त्यामध्येच आराखडा अप्रूव्हल करायचा. आणि अजून एक जी स्टेप आहे ती प्रोफाईल भरल्यानंतर ते प्रोफाईल हे तालुका पातळीवरनं त्याला मान्यता मिळणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हा सर्व आराखडा हा तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये फॅसिलिटर फीडबॅक सुद्धा आहे. तो फॅसिलिटर फीडबॅक सुद्धा भरायचा आहे. निर्णय ऍपमध्ये भरायचे आणि ई ग्राम स्वराजवरती जनरल प्रोफाईल आणि आराखडा, अशा सर्व या स्टेप्स ह्या सर्व दिलेल्या आहे. यामध्ये आपण पीपीटी मध्ये बरंचसं काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आराखडा कसा भरावा दिलेला आहे. आपण आपल्या मॉड्यूल मध्ये आराखडा भरल्यानंतर तो भरण्यासाठी संपूर्ण आराखडा सर्व योजनांचा भरण्यासाठी 1.5 तास पुरेसा आहे. 1.5 तासामध्ये सर्व आराखडा होतो. तर आपल्याला मी आराखड्याच्या जास्तीत जास्त स्टेप्स या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला फॅसिलिटर फीडबॅक सुद्धा कसा भरावा ते एकदा दाखवतो. मी gpdp.nic.in वर गेल्यानंतर इथे जो लॉग इनचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकला.
पासवर्ड टाकला. कॅप्चा लॉग इन केलं. इथे फीडबॅक वर जायचंय. आता याचा ह्या ग्रामपंचायतचा फीडबॅक मी भरलेला आहे, त्यामुळे ते पुन्हा भरायला ते भरलेलं आहे असं सांगणार. पुन्हा फीडबॅक वर जायचं. इथे ग्रामपंचायतचं नाव सिलेक्ट करायचं. इथे पण मीटिंगचं डेट वगैरे सिलेक्ट करायची. हे सभा क्लिक करायचं. या सर्व यामध्ये बालसभा, महिला सभा, ग्रामसभा यांचं प्रोसिडिंग, यांचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर हे जे ठराव आहेत, मिशन अंत्योदय ते घेतलं, त्यानंतर पॉवर्टी रिडक्शन प्लॅन घेतला, त्याचं जर प्लॅन असेल तर तो इथे शक्यतो यस करावं. त्यानंतर इथे हे एसएचजीचं जे मिशन अंत्योदय किंवा असेल एनआरएलचं जे प्रेझेंटेशन आहे ते घेतलं. वॉटरशेड डेव्हलपमेंट ते नो घेतलं तरी चालेल, परंतु हे घ्यावं असं शासनाला अपेक्षित आहे. त्यानंतर वेदर बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन डिस्कस इन ग्रामसभा यस. महिला सभा हेड यसच करायला पाहिजे. बालसभा ते सुद्धा यस करायला पाहिजे. यस केल्यानंतर त्याचे ऑप्शन होतं बघा, तारीख, किती उपस्थिती होते, फोटो, त्याचा ठराव, हे सर्व अपलोड करावं लागतं. त्यानंतर डिस्कशन ऑन जीपीडीपी, रिव्ह्यू ऑफ करंट इयर फंड ऍक्टिव्हिटीज, या सर्वांना क्लिक करणं अपेक्षित आहे. हे जर क्लिक केलं नाही, इथे काही काही ठिकाणी कोरम नो म्हणतात. मग हा आराखडा हा शेवटी एरर दाखवतो. जर कोरम नसेल तर सभा कशी झाली. त्यानंतर रिझोल्युशन पास, इथे सुद्धा चेकबॉक्सला क्लिक करत नाहीत. मग जर तुम्ही मीटिंग मध्ये चर्चाच केली नाही तर तो ठराव पास कसा होईल. या सर्व गोष्टींचे परत सभेचा फोटो, पीआयबी हे आपण आपल्या मॉड्यूल मध्ये सर्वात शेवटी पीआयबीचा फॉर्म्युलेट दिलेत. खर तर अपेक्षित असं आहे की हा बॅनर बनवायचा आहे 10x20चा किंवा 10x15चा, एक स्टँडर्ड साईज काय असेल गव्हर्नमेंटच्या दिलेल्याप्रमाणे. आणि इथे या ठिकाणी मागच्या वर्षात योजना, उपक्रम, त्याची रक्कम आणि वर्ष, आणि इथे या वर्षी आराखडा ज्या घेणार आहेत त्या ऍक्टिव्हिटी इथे टाकायचा. हे सर्व विभागाच्या टाकायच्या गाव स्तरावरच्या, असं अपेक्षित आहे. परंतु हा बोर्ड बनवला जात नाही. परंतु किमान हा बोर्डची मोठी प्रिंट आउट कलर काढून ती भिंतीवर चिकटून त्याचा फोटो काढणं आणि तो अपलोड करणं, हे एक किमान त्यामधून एक समाधान आहे. असं करावं म्हणून तो बोर्डचं एक मी हे दिलेलं आहे. खरं तर हे बॅनर बनवून ते करणं अपेक्षित आहे. आणि हे या ठिकाणी अपलोड करायचं आणि सेव्ह म्हणायचं. अशा पद्धतीने हा फॅसिलिटेटर फीडबॅक हा पूर्णतः भरायचा आहे. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचा सर्व योजनांचा सर्व आराखडा व्यवस्थित भरावा, अशी सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्याला अगोदरचा हा व्हिडिओ असं पाहून आपल्याला एका दिवसात आराखडा तयार करून अपलोड करता येईल एवढा वेळ आपल्याला पुरेसा आहे. सर्वांनी चांगल्या पद्धतीने आराखडा तयार करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा.